नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी एक पावाची रेसिपी दाखवणार आहे। इथे मी 3 पाव घेतलेत। आता हे पाव आपल्याला कैचीने व्यवस्थित असे उभे कापून घ्यायचे। जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, असे मीडियममध्ये हे कापून घ्यायचे आपल्याला। आता ते पावांचे परत आपल्याला असे आडवे क्यूब कापून घ्यायचे। बघू शकता तुम्ही मी कसे क्यूब कापून घेते ते। छोटे छोटेच कापायचे म्हणजे पटकन ते कुरकुरीत होतात। आता मी सर्व पाव कापून घेतले इथे कढईमध्ये मी 2 चमचे तूप घालून घेणार आहे आणि यामध्ये हे पाव आपण कट केलेले घालून घ्यायचे आणि छान याला आपण परतून घ्यायचे। जोपर्यंत पावाला आपला क्रंचीपणा येत नाही तोपर्यंत आपण याला परतत राहायचे। आता हे सर्व पाव व्यवस्थित परतून झालेत। आता हे आपण ताटात काढून घेतले। इथे मी 1 चमचा तेल टाकले, त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे टाकलेत, 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्या घालून घेतल्यात, 7-8 कढीपत्त्याचे पानं घालून घ्यायचे आणि हे सर्व छान परतून घ्यायचे। 2 कांदे मी बारीक चिरून घेतले, ते पण यात घालून घ्यायचेत आपल्याला। आणि आता हे कांदा सॉफ्ट होण्यासाठी मी ते अर्धा चमचा मीठ घातले। आता कांद्याला छान गुलाबीसर रंग येऊपर्यंत याला आपण परतून घ्यायचे। कांदा आपला परतून झालाय, यात मी आता चिमूटभर हिंग घालून घेणार आहे आणि आपल्याकडे जे पावडर मसाले आहेत ते आपण ह्याच्यात घालून घ्यायचे। हळद पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि मिरची पावडर हे सर्व मी यात मिक्स केले। तुम्ही यात पावभाजी मसाला पण घालू शकता, तो पण छान लागेल। आता हे सर्व छान परतून झालं, यात आपण आता हे पाव घालून घ्यायचे आणि व्यवस्थित हा मसाला सर्व पावांच्या तुकड्यांना लागला पाहिजे असं आपण याला मिक्स करत राहायचं। बघू शकताय तुम्ही पाव आपले सर्व मसाल्यामध्ये मिक्स झाले। आता यावर मी पहिले आपण मीठ घातलं होतं आणि आता आपल्याला परत यावर आपल्याला मीठ घालावं लागेल। पण एकदा आपण परत त्याला परतून घेऊया छानसं आणि मग आपण याच्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे। जास्त मीठ नाही घालायचं, नाही तर खारट होते। आता हे पुन्हा आपण याला चमच्याने परतून घ्यायचे। आता हे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा। 5 मिनिटं मी यावर झाकण घालून घेतले आणि लगेच झाकण काढून घ्यायचं, म्हणजे पाव आपले सॉफ्ट नाही झाले पाहिजे, पावामध्ये आपल्याला कुरकुरीतपणा आला पाहिजे म्हणून। आता हे मी प्लेटात काढून घेते सर्व व्यवस्थित। आता यावर मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि हिरवी चटणी घालून घेणार थोडीशी मी चमच्याने यावर। आणि आता माझ्याकडे कांद्याची पातीचा कांदा आहे, तो बारीक असं व्यवस्थित कापून मी यावर घालून घेतला आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।